नमस्कार मंडळी, मी रणजित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल RR पवारमध्ये। आज पुन्हा एका नवीन विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि व्हिडिओचा विषय फार गंभीर आहे। व्हिडिओचा विषय आहे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल। तुम्ही थंबनेल बघितलं असेलच, सावधान ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्हाला क्लेम मिळणार नाही। हो, हे खरं आहे। जर तुम्ही ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेतलं, हॉस्पिटलायझेशन झालात आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली तर तुम्हाला कॅशलेस काय तर रिम्बर्समेंटचा क्लेम देखील मिळणार नाही। प्रत्येक कंपनीने आपली एक ब्लॅकलिस्ट हॉस्पिटलची लिस्ट काढलेली असते। ती ब्लॅकलिस्ट हॉस्पिटलची लिस्ट तुम्हाला तपासून घेतली पाहिजे किंवा तुमच्या एरियामध्ये कोणकोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहेत हे तुम्हाला आधी जाणून घेणे गरजेचं आहे। कारण अनेकदा असं होते की आपला क्लेम येतो, आपल्याला ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलबद्दल काहीच माहीत नसते। हो, हे खरं आहे। जर तुम्ही ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, तुमच्याकडे ज्या कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी आहे त्या कंपनीच्या ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल लिस्टमधील एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झालात तर तुम्हाला ती कंपनी कॅशलेस काय तर रिम्बर्समेंट क्लेम देखील नाकारू शकते आणि त्या कंपनीकडे तो पूर्ण अधिकार आहे। सो तुम्हाला हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळणार नाही। अनेकदा आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतो पण त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये असणाऱ्या हिडन गोष्टी आपल्याला समोरचा एजंट सांगत नाही। मला नाही वाटत की कधी मला कोणत्या एजंटने ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलबद्दल सांगितलेलं असेल। त्यामुळे एक करा की यापुढे ज्यावेळी तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घ्याल त्यावेळी एजंटला एकदा विचारा की ह्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ह्या कंपनीमध्ये कोणकोणते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहेत आणि ती लिस्ट तुमच्याजवळ ठेवा। त्याचबरोबर तुमच्या सभोवतालच्या एरियामध्ये, तुमच्या जवळच्या एरियामध्ये एखादा ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल नाही ना हे जाणून घ्या आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेण्याचं टाळा। आता प्रश्न असा येतो की कंपनी एखाद्या हॉस्पिटलला ब्लॅकलिस्टमध्ये का टाकते? ह्याच्यामागे अनेक कारणं आहेत। तर त्यातली काही कारणं बघायची झाली तर त्या हॉस्पिटलमधून फेक क्लेम हे भरपूर येत असतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जे मेडिकलची बिलं आहेत ती नॉर्मल बिलापेक्षा जास्त वाढवून मेडिकलची बिलं दिली जात असतील। त्याचबरोबर कस्टमरला एक्स्ट्रा चार्जेस लावले जात असतील। ह्या अनेक कारणास्तव कंपनी, मेडिक्लेम कंपनी त्या हॉस्पिटलला ब्लॅकलिस्टमध्ये टाकते आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर जे काही क्लेम येतील ते क्लेम पूर्णपणे नाकारते। आता ह्या गोष्टीमध्ये घाबरून जाण्याची काही गरज नाही। आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की आपल्याला इन ॲडव्हान्स आपण जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी घेतो किंवा ऑलरेडी आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असेल तर आपल्याला आपल्या एरियामध्ये असणारे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल जे आहेत त्या हॉस्पिटलची लिस्ट आपल्या एजंटकडून किंवा आपल्या कंपनीकडून मागून घ्यायची आहे आणि इन ॲडव्हान्स प्लॅन करा की इमर्जन्सीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ॲडमिट व्हावं लागणार नाही किंवा आपण त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही। सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल बघितल्यानंतर जे इतर चांगले हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी लिस्टेड हॉस्पिटल, मग ती नेटवर्क असो किंवा नॉन नेटवर्क असो, त्या हॉस्पिटलचं नाव बघून आपण इमर्जन्सीसाठी आधीच तयारी करून ठेवलेली। कारण इमर्जन्सी कधी येईल आपल्याला काही सांगता येत नाही। आता जसा प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो त्याच प्रकारे ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमधल्या क्लेम नाकारणारा देखील अपवाद आहे। जर तुम्ही कुठे बाहेर गेला आहात आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुमचा अपघात झाला आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड असेल तर अशा वेळी कंपनी क्लेम नाकारू शकत नाही। कारण अपघात झाल्यानंतर इमर्जन्सीमध्ये कोणताही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आपण ज्या ॲडमिट होत आहोत तो ब्लॅकलिस्टेड आहे की नॉन ब्लॅकलिस्टेड आहे हे बघत बसणार नाही। सो अशा इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर देखील क्लेम मिळू शकतो। ही खूप रेअर घटना आहे पण शक्यतो आपण जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी घेतो किंवा आपल्या जो मेडिक्लेम पॉलिसी असेल त्यावेळी आपल्या सभोवताली असणाऱ्या हॉस्पिटलपैकी कोणतं हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहे हे ॲडव्हान्समध्येच हे आधीच जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपले क्लेम रिजेक्ट होणार नाहीत, आपल्याला हॉस्पिटलायझेशनचा पूर्ण क्लेम हा मिळेल। आशा करतो की हा व्हिडिओ छोटा आहे पण ह्या व्हिडिओमधून दिली गेलेली माहिती खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचेल। लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय शिवराय, जय शंभूराजे।